कधी-कधी अभ्यास करताना एकदम प्रोडक्टिव्ह वाटतं नाही का? पण मग कधी-कधी असं होतं की अजिबात मनच लागत नाही. असं का होतं? डोंट वरी. आज आपण एक अशीच पॉवरफुल टेक्निक शिकणार आहोत जी आपल्याला सगळ्या डिस्ट्रॅक्शन्सपासून दूर ठेवून फोकस करायला मदत करेल. अभ्यास कमी करायचा पण मार्क्स जास्त मिळवायचे, हे कसे शक्य आहे? आज आपण टॉपर्सची एक अशी सिक्रेट टेक्निक बघणार आहोत जी अभ्यास करण्याची पद्धतच बदलून टाकेल. चला तर मग सुरू करूया. पुस्तक उघडलंय, एकदम फुल जोशमध्ये अभ्यासाला सुरुवात केली आणि 5च मिनिटात आपलं लक्ष जातं मोबाईलकडे. अरे, एक रील बघू, एक मेसेज चेक करू आणि बघता बघता बूम, 1 तास गेला कुठे कळत पण नाही. हे खूप रिलेटेबल वाटते नाही का? हा प्रॉब्लेम खरं तर सगळ्यांचाच आहे. मग ते 10वीची परीक्षा असो, 12वीची असो किंवा कोणतीही मोठी एक्झाम, आपल्याकडे वेळ कमी असतो आणि सिलेबस तर डोंगर एवढा. या प्रेशरमध्ये फोकस लावणं खूपच अवघड होऊन बसतं. पण 1 मिनिट थांबा. प्रॉब्लेम आपल्या बुद्धीचा नाहीये, प्रॉब्लेम आहे आपल्या पद्धतीचा. आपल्याकडे जर एक योग्य सिस्टीम नसेल तर कोणाचाच फोकस लागणार नाही. आणि याच मेथड प्रॉब्लेमवर एक अगदी सोपा पण जबरदस्त उपाय आहे. त्याचं नाव आहे पोमोडोरो टेक्निक. ही एक टाइम मॅनेजमेंट मेथड आहे जी आपलं काम किंवा अभ्यास छोट्या छोट्या भागांमध्ये डिवाइड करते. पोमोडोरो हा एक इटालियन शब्द आहे आणि त्याचा अर्थ होतो टोमॅटो. फ्रान्सिस्को सिरिलो यांनी ही एक साधी सोपी टाइम मॅनेजमेंट पद्धत शोधून काढली. पण गंमत म्हणजे जगभरातले टॉप स्टुडंट्स आणि मोठे मोठे प्रोफेशनल्ससुद्धा हीच टेक्निक वापरतात. या टेक्निकमधला सगळ्यात महत्त्वाचा मॅजिक नंबर आहे 25. म्हणजे काय? तर फक्त 25 मिनिटांचा 100% फोकस स्टडी. आणि 25 मिनिटांनंतर फक्त 5 मिनिटांचा एक छोटासा पण तितकाच महत्वाचा ब्रेक. तर बघा, 25 मिनिटांचा अभ्यास आणि 5 मिनिटांची ब्रेक, हे सगळं मिळून तयार होतो एक पोमोडोरो. आहे की नाही सोप्पं? ही टेक्निक आपल्या मेंदूला फसवत नाही, तर त्याच्यासोबत मिळून काम करते. चला, आता हे तर कळलं, पण ही टेक्निक नेमकी वापरायची कशी? अगदी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया. स्टेप नंबर 1, एक टास्क निवडा. समजा गणितातलं ट्रिग्नॉमेट्री करायचं आहे. स्टेप 2, मोबाईल सायलेंट किंवा एअरप्लेन मोडवर ठेवा आणि शक्य असेल तर दुसऱ्या खोलीतच ठेवा. स्टेप 3, 25 मिनिटांचा टायमर लावा. स्टेप 4, आता टायमर वाजेपर्यंत फक्त आणि फक्त अभ्यास, दुसरं काहीही नाही. आणि शेवटची स्टेप 5, टायमर वाजला की 5 मिनिटांचा ब्रेक घ्या. ओके, आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, तो म्हणजे ब्रेक. जितका तो 25 मिनिटांचा अभ्यास महत्वाचा आहे, तितकीच ही 5 मिनिटांची ब्रेक सुद्धा. आणि याचे काही गोल्डन रूल्स आहेत जे पाळायलाच हवेत. आता इथेच बरेच जण एक मोठी चूक करतात. ही टेक्निक यशस्वी होणार की नाही हे आपण ब्रेक कसा घेतो यावर खूप अवलंबून आहे. सिरियसली. ब्रेकचा अर्थ मोबाईल वापरणं, रील्स पाहणं किंवा चॅटिंग करणं अजिबात नाही. तो खरा ब्रेक नाहीच. योग्य ब्रेक म्हणजे थोडंसं चालणं, स्ट्रेचिंग करणं, पाणी पिणं किंवा फक्त डोळे बंद करून शांत बसणं. यामुळे आपला ब्रेन रिफ्रेश होतो, डिस्ट्रॅक्ट नाही. 99% लोक इथेच चुकतात. आता येतो 4 पोमोडोरो रूल. म्हणजे असे 4 पोमोडोरो सेशन्स पूर्ण झाले की साधारण 2 तासांचा अभ्यास होतो. यानंतर तुम्ही 15 ते 30 मिनिटांचा एक मोठा ब्रेक घेऊ शकता. या काही चुका मात्र नक्की टाळा. ब्रेकमध्ये मोबाईल वापरणे, 25 मिनिटांसाठी खूप मोठा टॉपिक निवडणे, टायमर न लावता अंदाजे अभ्यास करणे आणि सगळ्यात मोठी चूक म्हणजे ब्रेक स्किप करणे. यामुळेच ही टेक्निक काम करत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, ही फक्त एक टेक्निक नाहीये. हा खरं तर फोकस करण्याची सवय लावण्याचा एक मार्ग आहे. आणि बेस्ट पार्ट काय आहे माहिती आहे? आपण ही टेक्निक आपल्या गरजेनुसार बदलू शकतो. सुरुवातीला 25 मिनिटं बसणं जमत नसेल तर 15 मिनिटांपासून सुरुवात करा. हळूहळू तुमचा फोकस वाढेल, मग 25, 40 किंवा अगदी 50 मिनिटांपर्यंतही जाऊ शकता. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, टॉपर आणि ॲव्हरेज स्टुडंटमध्ये तासांचा फरक नसतो. फरक असतो तो फोकसचा. रात्रभर जागून अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा पण फोकस्ड अभ्यास जास्त महत्त्वाचा आहे. तर मग फोकस ही कोणतीही जादू नाही, ती एक सवय आहे. आणि पोमोडोरो टेक्निक ही सवय लावण्यासाठीचा एक बेस्ट टूल आहे. आजच ट्राय करून बघा.